वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण स्वागत है. तो वी आर लुकिंग एट द न्यू लेसन दैट वी कॉल्ड एज द यूनिवर्स. तो यूनिवर्स के बारे में हम लोग जान रहे थे और हम लोग उसके अलग नेक्स्ट सेशन में है. अगले सेशन में है. तो यूनिवर्स में हमने बेसिकली क्या-क्या देखा था? वी हैव सीन अबाउट द स्टार्स. वी हैव सीन अबाउट द वी हैव टॉक्ड अबाउट द गैलेक्सीज़. वी हैव टॉक अबाउट द मिल्की वे. तो मतलब गैलेक्सी यानी क्या रहता है? मिल्की वेव क्या है? और यूनिवर्स में क्या-क्या इन्वॉल्व रहता है? वो सब हमने देखा था. म्हणजे युनिव्हर्समध्ये काय-काय असतं ते आपण सगळं बघितलं होतं अँड प्लस गॅलेक्सी म्हणजे काय आणि प्लस आपण बघितलं मिल्की वेव्ह म्हणजे काय, तर हे आपण जाणून घेतलं होतं. वी हॅव लर्न अबाउट देम. व्हॉट इज मिल्की वे, व्हॉट इज द गैलेक्सीज एंड व्हाट इज यूनिवर्स दैट वी हैव लर्न एंड प्लस वी हैव लर्न द शेप्स ऑफ द गैलेक्सीज. तो हम लोग स्पाइरल, एलिप्टिकल, बैरेड स्पाइरल एंड then irregular shape. So this irregular shape we have, or this shape, these four shapes we have learned about. तो हम लोगों ने bad spiral and spiral, elliptical और irregular, ये जो चार shapes है उनके बारे में हम लोग जानकारी ले चुके हैं. प्लस we have taken the information about the stars. तो आपण जानकारी घेतली होती stars. तर स्टार बेसिकली नेबुला पासून बॉर्न झालेला आपण बघू शकतो. नेबुला म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. नंतर स्टार्स कोणते-कोणते असतात ते पण बघितलं. सनलाइट स्टार्स, रेड जायंट स्टार्स, सुपरनोव्हा, बायनरी ट्विन स्टार एंड व्हेरिएबल स्टार्स. तर अशा प्रकारच्या स्टार्स बद्दल आपण जानकारी घेतलेली आहे. ठीक आहे. तर नाऊ इट्स अवर टाईम आणि आता आपल्याकडे वेळ आलेला आहे, की आपण आपल्या सोलार सिस्टम बद्दल बोलूया. म्हणजे ब्रह्मांडबद्दल किंवा युनिव्हर्स बद्दल आपण थोडीशी जानकारी घेतलेली आहे. आणि आपल्याला एवढं सगळं आता कल्पना ते आली, की प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स हे काय असतात याबद्दलची आपल्याला कल्पना आली आहे. म्हणजे ग्रह, उपग्रह बेसिकली क्या रहता है ते त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन आली आहे. आता पुढे आपण बघूया द सोलार सिस्टम. आता आपण इट्स अवर टाईम टू लुक at the solar system. So what is the solar system? I have already told you what is the solar system. Our sun and his eight planet. Our sun and his eight planet is called as the solar system. म्हणजे आपला सूर्य आणि त्याचे 8 ग्रह ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? सोलार सिस्टम म्हटलेलं म्हणजे त्याला आपण सूर्यमालिका असं म्हटलेलं आहे किंवा आता पुढे आपण बघूया. द सोलर सिस्टम कंसिस्ट ऑफ सन, द प्लॅनेट, एस्ट्रॉइड्स, कॉमेट एंड मीटियोर्स. तो सिर्फ प्लैनेट्स और सन नहीं, तो उसके साथ-साथ एस्टेरॉइड्स, कॉमेट्स और मेटेरॉइड्स. तो ये सबका भी इन्वॉल्व में उसमें है. और जो प्लैनेट्स कौन से, तो मर्क्यूरी, वेनस, मार्स, जुपिटर, सैटर्न कैन बी इजीली सीन. तो कुछ है उनके हम लोग नाम ले रहे हैं. सी द मर्क्यूरी, वेनस, अर्थ एंड द मार्स are the inner planets, whereas the Jupiter, Saturn, Uranus, Neptune are the outer planets. ये ऐसा क्यों बोला जा रहा है? ये हम लोग उसके बारे में हम लोग बात करेंगे. बेसिकली हम लोग जो 8 प्लैनेट्स है उसके बारे में सबसे पहले नाम ले लेंगे. फर्स्ट इज मर्क्यूरी, वेनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस एंड नेपच्यून. तर दे आर 1 2 3 4 and 4 8. तो 8 प्लॅनेट्स आपल्याकडे आहेत. सो ठीक आहे. आता नेक्स्ट थिंग आता आपण बघूया. या सगळ्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत. आणि हा हा सेंटेन्स असं का बोलण्यात आलंय ते पण आपण बघूया. परंतु एक लक्षात ठेवा, सोलार सिस्टममध्ये फक्त प्लॅनेट, सॅटेलाइट्स आणि सूर्य हेच नाही, तर आपल्याकडे काय-काय आहेत? आपल्याकडे आहेत कॉमेट्स, फिर एस्टेरॉइड्स, कॉमेट्स एंड मीटेरॉइड्स. तर हे बेसिकली काय त्याच्याबद्दल पण आपण जानकारी घेणार आहोत. परंतु एस्टेरॉइड, कॉमेट्स एंड मीटर्स हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे आपण सर्वात प्रथम बोलून घ्या द सन. द सन बद्दल आपण बोलूया. द सन इज व्हॉट? द सन इज द सेंटर ऑफ अवर सोलर सिस्टम. जो मुख्य तारा आहे, जो तारा तारा आपला तारा म्हणजे आपण सनलाच आपण डिस्क्राईब करतो. इज येलो इन कलर. इट्स सरफेस टेम्परेचर अराउंड द 6000 डिग्री सेल्सियस. आपण ऑलरेडी बघितलेलं होतं, की रेड, येलो एंड ब्लू हे जे 3 कलर असतात, ते कलरचं टेम्परेचर वाईज आपण काल बघितलेलं होतं. म्हणजे मागील सेशनमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आपला जो सन आहे तो पिवळ्या कलरमध्ये आपल्याला दिसतो आणि त्याचं तापमान किती आहे? 6000 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान असतो. द साइज ऑफ द सन इज huge that around the 13 lakh planets of the size of the earth can be easily placed within it. म्हणजे बघा, की सूर्याचा आकार एवढा मोठा सूर्याचा आकार आहे, की पृथ्वीसारखे 13 लाख पृथ्वी त्याच्यामध्ये सामावू शकतात. पृथ्वीसारखे 13 लाख पृथ्वी त्याच्यामध्ये सामावू शकतात. म्हणजे विचार करा केवढा मोठा सनचा साइज असेल. And due to the gravitational force of the sun, the celestial bodies of the solar system revolves around it. And the diameter of the sun is approximately uh, we could say the 1 lakh at 39,000 sorry 13 lakh 92,000 किलोमीटर. दॅट इज 13 lakh 92,000 म्हणजे 13 लाख 92,000
एवढा त्याचा तेवढा त्याचा डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की डायमीटर म्हणजे अशी सरळ रेष जर आपण काढलं, तर त्याला आपण बेसिकली डायमीटर असं म्हणू शकतो, राइट? तर त्याचा डायमीटर किती आहे? 13,92,000 किलोमीटर. तर एवढा त्याचा डायमीटर असलेला आहे. आणि सन रोटेट्स अराउंड इट्स एक्सिस अँड व्हाईल इट्स गोइंग, इट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे अँड टेकिंग द सोलर सिस्टम अलोंग विथ इट. म्हणजे बघा, त्यामध्ये काय सांगितलं, की जो सन आहे, तो सन आपल्याला ऑलरेडी कळालं, की सनची साईज केवढी मोठी आहे, की 13,00,000 13,00,000 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये समावेश होते. म्हणजे 13,00,000 पृथ्वी त्याच्यामध्ये समावेश होतात. एवढा मोठा तो सन आहे. परंतु सन हा कसा आहे? सन हा स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. तो त्याचा जो एक्सेल आहे त्याच्यावरती सुद्धा तो फिरत आहे. आणि त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपले जे 8 प्लॅनेट आपण बघितले होते, दॅट इज मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून इज अल्सो रिव्हॉल्विंग. म्हणजे कसं ते मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवतो. ठीक आहे? येस. तर आपण व्हाईट बोर्डवरती आलो. आपण व्हाईट बोर्डवरती बोलूया. तर सी देअर इज द मिडल द सन. सन इज देअर इन द मिडल. म्हणजे सदा मध्यभागी सन असलेला आपण बघू शकतो. आणि त्याच्याभोवती 8 प्लॅनेट्स आहेत आणि हे त्याच्याभोवती फिरत आहेत. ते त्याच्याभोवती फिरत आहेत. बरोबर? भले मी इथं 3च प्लॅनेट दाखवतो आणि थर्ड प्लॅनेट आपला अर्थ असलेला आपण बघू शकतो. थर्ड प्लॅनेट आहे, फर्स्ट इज मार्स, सेकंड इज व्हेनस अशा प्रकारचे आहेत. आणि प्लस हा जो सूर्य आहे, हा सूर्य सेंटरला आहे, परंतु तो स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. तो सेंटरला असून it revolves around himself also. So he revolves around himself also. But because of his revolution, his gravitational force effect आणि त्याच्या या प्रॉपर्टीमुळे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफेक्ट करतो आणि आपले जे 8 प्लॅनेट जे आपण सूर्याच्या आजूबाजूला जे बघितले होते, ते काय व्हावं लागतात? ते बेसिकली त्याच्याभोवती फिरायला लागतात. ते बेसिकली त्याच्याभोवती फिरायला लागतात. ठीक आहे? सो दॅट इज द थिंग. आणि सूर्याचा साईज केवढा आहे? सूर्याचं साईज आपण बघितलं होतं, की 13,00,000 अर्थ त्याच्यामध्ये मावतील एवढा मोठा 13,00,000 विचार करा 13,00,000 अर्थ त्याच्यामध्ये मावतील एवढा मोठा त्याचा साईज आहे. सूर्य हा सेंटर ऑफ द मिल्की वेव्हज म्हणजे आपण जे आकाशगंगा जे आपण मंदाकिनी जे बोललेलो, की आकाशगंगा जे म्हटलेलं आहे किंवा सोलार सिस्टम जे म्हटलेलं आहे, त्याचा तो सेंटर आहे. त्याचा तो सेंटर आहे. म्हणजे कसं, की म्हणजेच आपण असं बोलत होतो, की मध्यबिंदूला सूर्य आणि त्याच्या आजूबाजूला सगळे प्लॅनेट्स हे काय करत आहेत? फिरत आहेत. त्याच्या आजूबाजूला सर्व प्लॅनेट्स हे काय करत आहेत? फिरत आहेत. ठीक आहे? सो दॅट इज द थिंग. दिस इज ऑल अबाउट अवर सन आणि स्टार्स. आणि त्याचं टेम्परेचर किती आहे? तर 6,000 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर असलेलं आपण बघू शकतो. आणि आपण येलोइश कलर असलेल्या सनचा बघू शकतो. तर दिस इज ऑल अबाउट द सन. आता पुढे आपण बघूया काही प्लॅनेट्स. तर त्याच्या प्लॅनेट्स बद्दल आपण बघूया. प्लॅनेट्स कोणते-कोणते? पुन्हा आपण नाव घेऊया. मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न अँड युरेनियस, नेपच्यून. तर अशा प्रकारचे नावं आपले किंवा 8 प्लॅनेट असलेले आपण बघू शकतो. दॅट इज मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस, नेपच्यून. तो हम लोग कौन से प्लैनेट्स को देखने वाले हैं? हम लोग 8 प्लैनेट्स को देखने वाले हैं, 8 प्लैनेट जो कौन से जिनका नाम हम लोग देख रहे हैं मर्क्यूरी, वेनस, अर्थ एंड मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस और नेपच्यून ये उनके नाम है. अभी यहाँ पे एक टेबल दिखाया गया आपल्याकडे एक टेबल दिला गया फॅक्ट्स एंड फिगर्स त्याच्यामध्ये दाखवलंय. द नंबर ऑफ नोन ऑफ सैटेलाइट्स. सैटेलाइट्स मतलब क्या? आपले जे उपग्रह ज्याला बेसिकली म्हटलं मतलब देखो अभी स्टार्स के जो अपना जो स्टार्स है उस स्टार्स के इर्द गिर्द भी प्लैनेट घूमते हैं और प्लैनेट के इर्द गिर्द भी जो घूमता है उनको हम लोग सॅटेलाइट कहते हैं. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो काय होतात. स्टार्सच्या अवतीभोवती प्लॅनेट फिरतात आणि प्लॅनेटच्या अवतीभोवती जे फिरतात त्यांना आपण सॅटेलाइट असं म्हणतो. सो बेसिकली कोणते आणि कोणत्या प्लॅनेटला वेगवेगळे सॅटेलाइट असलेले आपण बघू शकतो. सो बघू शकतो. सो देर आर द नंबर ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट त्यालाच म्हणतात, त्याला आपण मराठीत उपग्रह म्हणतो. तो सैटेलाइट कौन से तो वो मर्क्यूरी, वेनस को सैटेलाइट नहीं है, लेकिन अर्थ को सैटेलाइट है. अर्थ को कितने सैटेलाइट है? एक, जिसका नाम हमें पता है. व्हाट इज दैट नेम? इज कॉल्ड दी मून. उसको हम लोग मून कहते हैं. फिर बाद में हम लोग आ रहे मार्स. मार्स को 2 सैटेलाइट है. जुपिटर को 64 सैटेलाइट है. सैटर्न को 33 सैटेलाइट है. यूरेनस को 27 सैटेलाइट है. तो नेपच्यून को 13 सैटेलाइट है. ये हम लोगों ने देखा. फिर उसके बाद में इंक्लिनेशन ऑफ द एक्सिस इन डिग्रीज. इंक्लिनेशन हम लोगों ने उसका देखा. इंक्लिनेशन मतलब उसका बेंड होना. तो कैसा बेंड होता है उसके बारे में हम लोग देखेंगे. प्लैनेट हमने एक बार ज्योग्राफी में हम लोग बाद में बात करेंगे इसके रिगार्डिंग कि इंक्लिनेशन बेसिकली क्या रहता है. अभी तो ये सिर्फ याद रखो इंक्लिनेशन म्हणजे काय, की इंक्लिनेशन म्हणजे जो प्लॅनेट असतो तो प्लॅनेट बेसिकली असं सरळ नसताना तो थोडासा असा बेंड होऊन जातो. तो सरळ नसताना तो थोडासा असा बेंड होऊन जातो. तर त्याला आपण इंक्लिनेशन इंक्लिनेशन म्हणजे वाकतो. तो सूर्याच्या दिशेने वाकलेला आहे. तर त्यानुसार आपण बघितलेलं आहे. नंतर पिरियड ऑफ द रोटेशन्स. तर बघा
स्वतःभोवती हां, द पिरियड ऑफ द रोटेशन स्वतःभोवती फिरताना त्याची आपण स्पीड बघू शकतो. तर अर्थला एक्झॅक्टली 24 अवर्स लागतात स्वतःभोवती फिरायला. मर्क्युरीला 58 डेज लागतात. व्हेनसला 243 डेज लागतात. मार्सला 24 अवर्स 37 मिनिट्स लागतात. ज्युपिटरला आपण 9 अवर्स, सॅटर्नला 10 अवर्स, युरेनसला 17 आणि नेपच्यूनला 16. हे फक्त एकदा बघून घ्याल. ओके. हे सगळं आपण बघून घेणार आहोत. परंतु आपल्याला अर्थच्या माहिती असणं गरजेचं आहे. परंतु अर्थच्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भले दुसरं आपण फक्त लक्षात ठेवूया किंवा वाचून घेऊया, बट अर्थचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अर्थला स्वतःभोवती रोटेशन करण्यासाठी पिरियड ऑफ रोटेशन किती आहे? दॅट इज 24 अवर्स. अभी पीरियड ऑफ रिवॉल्यूशन, द पीरियड ऑफ रिवॉल्यूशन मतलब क्या कि सन के इर्द-गिर्द पूरा घूमने के लिए कितना समय लगता है? कितना समय लगता है तो उसके बारे में हम लोग बात करेंगे। देखो 88 डेज, तो मरकरी को सिर्फ 88 डेज लगते हैं वो सन का पूरा एक चक्कर काटने के लिए। वेनस को 225 डेज लगते हैं तो सूरज का पूरा एक चक्कर लगाने के लिए। अर्थ को 1 ईयर दैट इज 365 डेज। मार्स को 1.88 ईयर्स, मतलब क्या 365 प्लस 88, 365 प्लस 88, तो ये जो कुल मिला के जो होगा वो उतना डेज उसको लगते हैं। आगे सेम सेम हम लोग जाएंगे फॉर द 11 आवर्स फॉर द जुपिटर। सैटर्न को 29 आवर्स लगते हैं। देखो सॅटर्न को सूरज का म्हणजे सॅटर्नला सूर्याचा पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी 29 वर्ष लागतात. तर युरेनसला सूर्याचा पूर्ण एक चक्कर काढण्यासाठी 84 इयर्स लागतात आणि नेपच्यूनला सूर्याचा पूर्ण एक चक्कर काढण्यासाठी 164 इयर लागतात. तर बघा जसं आपण लांब येत जाऊ तसं सूर्याच्या अवतीभोवती फिरण्याचा जो स्पीड आहे तो कमी झालेला आपण बघू शकतो. वी कुड सी दॅट द स्पीड इज डिक्रीजिंग बाय वी आर गेटिंग अवे फ्रॉम द सन. तो द नियरेस्ट प्लॅनेट ऑफ द सन इज मर्क्युरी. उसके बाद वेनस. हे जो क्रम आपल्याला दिलेला आहे, हे जे मर्क्युरी, वेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हा क्रम एक्झॅक्टली आपला जो सोलर सिस्टम मध्ये जसं आहे तसं. म्हणजे मर्क्युरी फर्स्ट आहे सन पासून, वेनस सेकंड, नंतर अर्थ थर्ड, Mars fourth, Jupiter fifth, then Saturn sixth, then Uranus seventh and Neptune eight. तो ये सब है और उसका रिवॉल्यूशन हम लोग देख सकते हैं। तो मैग्नेटिज्म और एटमॉस्फेयर उसके बारे में हम लोग बात करेंगे। मैग्नेटिज्म एटमॉस्फेयर, तो वहाँ पे मैग्नेटिज्म है क्या? मैग्नेटिज्म बेसिकली हम लोग अगर बोल सकते हैं उसको एक थोडा ग्रॅव्हिटेशनल के रिलेटेड अगर हम लोग बोला तरी चल जाएगा. मॅग्नेटिझम मध्ये ग्रॅव्हिटेशन असल्यावर आपण बोललो तरी चालेल. तर मॅग्नेटिझम आहे का? नाही, परंतु अर्थमध्ये आहे. मार्समध्ये नाहीये, बाकी उरलेल्या सगळ्या प्लॅनेट्समध्ये आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये आपण बघतो ॲटमॉस्फिअर कोणामध्ये नाही, फक्त मर्क्युरीमध्ये नाही, बाकी सगळ्यामध्ये ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? वी ऑल नो द एअर, द कव्हर ऑफ एअर. आपल्या पृथ्वीच्या भोवती एक कव्हर ऑफ एअर आहे, ज्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. आणि रिंग बेसिकली आपण बोलतो रिंग. रिंग ह्याच्याबद्दल आपण बोलणार. रिंग इज मीन्स व्हॉट? की आपल्याला जर सॅटर्नला आपण बघितलं, की सॅटर्नला बघितलं तर सॅटर्नचे आपण एक पिक्चर बघूया सॅटर्नचा. सी दिस इज सॅटर्न. आपण सॅटर्न केलं, सॅटर्नचं चित्र बघत आहोत. सॅटर्नमध्ये शनीचं आपण चित्र बघत आहोत. शनीला आपण बघायला गेलं तर बघा, हा एक प्लॅनेट पूर्ण आणि त्याच्याभोवती आपल्याला एक तबकडी असलेले रिंग लाईक स्ट्रक्चर असलेलं आपण बघू शकतो. तर अशा प्रकारची रिंग आपण बघू शकतो, की अर्थला नाहीये किंवा मार्सला नाहीये किंवा व्हेनसला नाहीये, परंतु सॅटर्न व त्याच्या पुढे युरेनस वगैरे नेपच्यून जे प्लॅनेट्स आहेत त्यांना आहे. तर हे जे रिंग आहे, या रिंग बद्दल आपण बोलत आहोत. हे जे तबकडे आपल्याला दिसत आहे, त्या रिंग बद्दल आपण बोलत आहोत. येस, दिस इज द रिंग. तो रिंग के बारे में हम लोगों ने बात किया. बाद में मार्स, जुपिटर, सॉरी जुपिटर, सैटर्न, यूरेनस, नेपच्यून, उनको रिंग रहेगा हम लोग देख सकते हैं. तो देखो अभी उनका एक-एक धीरे-धीरे फंक्शन देख लेंगे. लेकिन यस, धीरे-धीरे हम लोग फंक्शन देख लेंगे. तो जी, द मर्क्यूरी. The Mercury is the planet closest to the sun and it visible in the morning and in the evening. It is away from the sun. A number of the depression which look like the volcano craters but are actually close to the meteorical faults can be seen in the surface of the Mercury. The Mercury is the fastest moving planet. तो बेसिकली मर्क्यूरी क्या है? तो मर्क्यूरी को अगर हम लोग देखेंगे तो बघायला आपण गेलं तर तो आपल्याला जो सूर्याच्या सर्वात जवळ असल्या कारणाने आपला तो लाल-तांबडा कलरचा आपल्याला तो जास्तीत जास्त दिसून येतो. तर आपल्याला वाटतं की त्याच्यावरती व्हॉल्कॅनिक क्रिएटर, परंतु तसं नसताना तो एक ॲक्चुअली मेटेओराइड्स फॉल्स कॅन बी सीन. म्हणजे त्याच्यावरती बरेच असे मेटेओराइड्स त्याच्यावरती पडलेले आहेत. तुकडे असे पडताना मेटेओराइड्स फॉल म्हणजे आपण ते बघूया. मेटेओराइड्स फॉल म्हणजे बेसिकली येस.
तो ये जो यहाँ पे हम लोग देख पा रहे की एक छोटासा तुकडा असतो, तो तुकडा अवकाशातून आपल्याकडे पृथ्वीवर येताना आपण अशा प्रकारे तो पृथ्वीच्या सरफेसवर पडतो. तर त्याच प्रकारचा जो मेटेरॉइड फॉल्स आहे, तो मर्क्युरीवरती जास्तीत जास्त झालेला आपल्याला बघू शकतो आणि ते बघितल्यावर आपल्याला वाटतं की मे बी ते व्हॉल्कॅनस इरप्शन असेल, परंतु व्हॉल्कॅनिक इरप्शन नसताना ते ॲक्चुअली मेटेरॉइड्सच्या मांडण्या म्हणजे खूप असे मेटेरॉइड्स असे पडतात आहे आणि जेणेकरून तिथे एक थोडंसं एक ऊर्जा तिथे क्रिएट होत आहे, एनर्जी तिथे क्रिएट होत आहे. ठीक आहे? देन नेक्स्ट वी हॅव द व्हेनस. बघा, इथं आपण जे बघत आहोत त्या सीरीजमध्ये आपण जेव्हा मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. तर बघा, नेक्स्ट आहे व्हेनस. तर व्हेनस हे काय, ते एक ब्राइटेस्ट प्लॅनेट आहे ऑफ द सोलर सिस्टम. हा सर्वात जास्त चमकणारा प्लॅनेट असलेला आपण बघू शकतो. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराईज अँड इन द वेस्ट आफ्टर द सनसेट. तो आपल्याला सनसेटच्या टायमाला आणि सनराईजच्या टायमाला आपल्याला दिसतो. ईस्ट इन सनराईज अँड वेस्ट इन वेस्ट आफ्टर द सनसेट तो आपल्याला दिसतो. इट्स रोटेट अराउंड इटसेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट अँड इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. तो सुद्धा एक गरम प्लॅनेट असलेला आपण बघू शकतो आणि तो कसा फिरतो, तो स्वतःभोवती तो ईस्ट पासून वेस्ट पर्यंत तो म्हणजे ईस्ट पासून वेस्ट म्हणजे पूर्व पासून पश्चिमेकडे तो फिरत असतो. ठीक आहे. नाउ वी विल टॉक अबाउट द अर्थ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅनेट फॉर अस. आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट प्लॅनेट असलेला म्हणजे तो कोणता आहे? अर्थ. तर अर्थ हा काय? तर अर्थ हा तिसरा प्लॅनेट आहे ऑफ आवर सोलर सिस्टम. नंबर ऑफ द प्लॅनेट्स अदर दॅन द अर्थ हॅज लाईफ इन इट्स. आणि आपल्या सोलर सिस्टम मधला असा एकही प्लॅनेट नाहीये किंवा असे एकही ग्रह नाही ज्याच्यावरती लाईफ आहे अशी. So this is all about so we have take a look on the earth, or we are taking the look on the earth. So earth is the basically third planet, or no other planets have the life. As the earth is magnet, there is a magnetic field in the earth and it's divert the harmful rays of the sun towards the polar regions of the earth. तो अर्थ एक ऐसा है जिसको एक मैग्नेटिक फील्ड है, उसके अगल बगल मैग्नेटिक फील्ड है. तो मैग्नेटिक फील्ड क्या करती है, जो सूरज से, अभी देखो मैग्नेटिक फील्ड क्या करती है वो मैं यहाँ पे बताता हूँ. जो सूरज से हार्मफुल रेज आती है तो मैग्नेटिक फील्ड उसको क्या करती है, मैग्नेटिक फील्ड उसको दूर खींचती है. आपको हम सबको पता है कि ओजोन लेयर भी है अर्थ के पास जो उसका प्रोटेक्शन करता है. उसके साथ साथ एक मैग्नेटिक फील्ड भी है अर्थ का जो उसको हार्मफुल रेज से बचाती है. सन का जो हार्मफुल रेज रहता है उससे बेसिकली बचाते आहे. तर पृथ्वीला असलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे हे बेसिकली आपल्याला सूर्यापासून येणारे जे हार्मफुल रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्याला आपण बेसिकली म्हणतो, त्याच्यापासून आपल्याला वाचवतो. आता चौथा आपला जो प्लॅनेट आहे तो आहे मार्स. सो इट इज अ फोर्थ प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. A soil of the Mars is contain iron and its color is reddish. Hence, the Mars is also called the red planet. The highest and the longest mountain of the solar system, Olympus Mons, is located on Mars. Olympus or मॉन्स, ओलंपस मॉन्स. तो बघा ह्याच्यातले इसका हम लोग प्रॉपर्टीज देख लेंगे. तो मार्स काय है, तो मार्स ये ऐसा प्लैनेट है जो हमें देखने के टाइम में हमको देखा है रेड प्लैनेट. लेकिन रेड प्लैनेट क्यों है? क्योंकि इसके सॉइल में मतलब मार्स का जो सॉइल है उस पे ज्यादा से ज्यादा आयर्न कंटेंट है. म्हणजे लोह, जे लोखंड आपण बेसिकली म्हणतो ते जास्तीत जास्त आपल्याला मार्सच्या जमिनीवरती, मार्सच्या मातीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोखंड दिसतं. आणि लोखंड तिथे जास्तीत जास्त असल्या कारणाने त्या मातीचा रंग लाल झालेला आहे. ही एक पहिली पॉइंट आहे. म्हणून त्याला लाल प्लॅनेट सुद्धा म्हटलेलं आहे. आणि सर्वात मोठं याचं विशेषण हे आहे, मार्सचं सर्वात मोठं विशेषण हे आहे, की यहाँ पे ऑलंपस मॉन्स नावाचा एक जो सर्वात मोठा डोंगर आहे, म्हणजे आपलं पूर्ण सोलार सिस्टम मध्ये, म्हणजे बघा ही जी सोलार सिस्टम आपण बेसिकली म्हणतोय, हे पूर्ण सोलार सिस्टम मध्ये सर्वात मोठा डोंगर ज्याचं नाव आहे ऑलंपस मॉन्स, तो आपल्याला मार्सवर दिसतो. भले हम लोग बोल सकते हैं कि अर्थ का सबसे ऊंचा पॉइंट है माउंट एवरेस्ट, लेकिन उससे भी ऊंचा हमको मार्स के ऊपर ओलंपस मॉन्स करके दिखता है. So what I said, basically I said the longest mountain in the solar system is located on Mars, that is Olympus Mons. ठीक है.
आणि पुन्हा एकदा होतो तर मार्स आपण बोलतो त्याला आपण मंगळ ग्रह सुद्धा म्हणतो. तो बेसिकली आपल्याला लाल कलरमध्ये दिसतो. लाल कलरमध्ये का दिसतो? कारण त्याच्यातल्या मातीमध्ये जास्तीत जास्त लोखंड असलेलं आपण बघू शकतो. तिथल्या मातीमध्ये जास्तीत जास्त लोखंड असलेलं बघू शकतो. म्हणून याला रेड प्लॅनेट पण म्हणताय. आणि या ह्याच्यामध्ये ऑलिम्पस मॉन नावाचा सर्वात मोठा बेसिकली माउंटन म्हणजेच काय डोंगर, सर्वात मोठा डोंगर किंवा सर्वात मोठा पर्वत आपला पुऱ्या सोलार सिस्टम मधला, आपल्या सौरमंडलचा सर्वात मोठा पर्वत आपल्याला मार्सवर असलेला आपण बघू सकतो. ये तो चीज़ हुआ उसके बारे में। नाउ अगर हम लोग सोलर सिस्टम के बारे में बात करेंगे, तो यहाँ पे एक सबसे इम्पोर्टेंट पॉइंट आता है, दैट इज़ कॉल्ड द एस्टेरॉयड बेल्ट। तो एस्टेरॉयड बेल्ट के बारे में हम लोग बात करेंगे बिकॉज़ इसके वजह से एस्टेरॉयड बेल्टमुळेच आपले बेसिकली इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट असे 2 भाग पडलेले आहेत. ऑर वी कॅन से द एस्टेरॉयड बेल्टच्यामुळे इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट अशा प्रकारचे 2 भाग पडलेले आहेत. त्याला डिफरन्शिएट करायला एस्टेरॉयड बेल्ट. तर एस्टेरॉयड बेल्टमध्ये बेसिकली काय आहे? तर एस्टेरॉयड बेल्ट म्हणजे ते एस्टेरॉइड्स आहे. एस्टेरॉइड्स म्हणजे छोटे-छोटे आपण छोटे-छोटे डोंगर नाही बोलवत. आपण दगड वगैरे आपण जे बेसिकली बोलवतो, ते मोठे-मोठे दगड यांच्या इथे बेसिकली एक बेल्ट बनलेला आहे. त्यांच्या एक बेसिकली इथे बेल्ट बनलेला आहे. तो तर कसा बनला हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघून घेऊया आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. परंतु एवढं लक्षात ठेवा, की अ, बिकॉज ऑफ दिस एस्टेरॉइड बेल्ट हे जे 4 प्लॅनेट्स आहेत, त्यांना इनर प्लॅनेट्स म्हणण्यात आलेलं आहे आणि हे जे 4 प्लॅनेट्स आहेत उरलेले त्यांना आपण आउटर प्लॅनेट असं म्हटलेलं आहे. ठीक है? आई होप यू अंडरस्टैंड दिस थिंग्स। इफ नो तो कुछ डाउट्स वगैरह रहेगा तो यू गाइस कैन आस्क, तुम लोग पूछ सकते हैं।